मला वाटतं बच्चू कडू हे त्या सरकारमध्ये एक मंत्री म्हणून राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत. आज त्यांचा पराभव झाला विधानसभा निवडणुकीत, त्याचं त्यांनी शल्य असेल मला माहीत नाही. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनावरती मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची खोचक टीका. वर्ध्यात बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या समर्थनात बजाज चौक परिसरात रास्ता रोको, उड्डाणपुलावरती टायर जाळत आंदोलन, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. संजय शिरसाटांनी पदाचा गैरवापर करत 30 कोटींची जमीन 1,10,00,000 विकत घेतली. इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप, तर शिरसाट यांचं प्रत्युत्तर. शिवसेना भवनाबाहेरच्या बॅनरवर आदित्य आणि राज ठाकरे एकत्र, आता फक्त आणि फक्त एकच ठाकरे ब्रँड चालणार म्हणत दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा. तर ठाण्यातही ठाकरेंच्या पक्षाकडनं बॅनरबाजी. नारायण राणेंकडनं नितेश राणेंना कानपिचक्या, मुख्यमंत्र्यांना बाप असं संबोधणं चुकीचं, मुख्यमंत्री जनतेचा सेवक असतो असं म्हणत नितेश राणेंना सुनावलं. मराठा समाजाला हायकोर्टाचा मोठा दिलासा, आरक्षणाला स्थगिती न दिल्यानं गेल्या वर्षीप्रमाणे शैक्षणिक प्रवेश सुरू राहणार. पुढची सुनावणी 18 आणि 19 जुलैला. निवृत्त शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. निवृत्त कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीनं भरती, 65 वर्षांपर्यंत करता येणार काम. ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी छळ होत असल्यानं गर्भवती विवाहितेची सांगलीत आत्महत्या. ऋतुजा राजगेनं घेतला गळफास, वडिलांच्या तक्रारीनंतर सासरच्या तिघांना अटक. निलेश चव्हाणला 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, वारजे पोलिसातल्या गुन्ह्याप्रकरणी पोलीस कोठडी. तर शशांक हगवणेही 14 जूनपर्यंत कोठडीतच, शस्त्र परवान्याप्रकरणी खोटी कागदपत्र दिल्याचा आरोप. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सिद्धार्थ उद्यानाची भिंत कोसळून 2 महिला जागीच ठार, तर 5 जण जखमी. वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळण्याची चर्चा, तर शहरात झाड कोसळून 1 महिला जखमी झाल्याची माहिती.